बापगाव. थँक्यू. थँक्यू सो मच योगी पाटील सर. मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी स्पोर्ट बापगाव असा सामना. पहिलाच बॉल ओमकार गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला टर्न केल्या बॉलला. मिडविकेटच्या दिशेनं बॉल येतो आणि पहिल्या चेंडूवरती मिळाली एक धाव. एकाच गावामधून हे दोन संघ आता तुम्हाला एकमेकांच्या समोर खेळताना दिसतील. आणि काय प्रदर्शन राहिलेलं आहे तो टीम मेहर 11 बापगावचा नंबर 1 रँक करणारा संघ. दोन्ही स्पर्धा आणि दोन्ही स्पर्धा जिंकल्या मेहर 11 बापगाव संघानं चालू हंगामामध्ये आणि चांगली सुरुवात केलेली आहे. यॉर्कर ओमकारचा या ठिकाणी बघायला मिळतो. तिखट यॉर्कर होता आणि हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. आफ्टरनून सेशन पहिल्या चेंडूवरती सिंगल आले आणि आता दुसरा बॉल परफेक्टली यॉर्कर लेंथवर तुम्हाला बघायला मिळतोय. सर्वेश आणि गणेश ही जोडबोली आहे गावदेवी बापगाव टीमसाठी ॲज अ ओपनर. यावेळेला हा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॅटची वरची कडा बॉल मागे डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव घोषांकित क्षेत्रामध्ये ही धाव मात्र मिळेल आणि धावसंख्या 2 वर. पहिल्या फेरीमधील 5वा सामना तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच गावदेवी बापगावच्या विरोधात मेहर 11 बापगाव या दोन टीमच्या माध्यमातून. मागचा सामना कमालीचा बघायला मिळाला. चित्त थरारक लढत आपण मागची पाहिली आणि जरूर अखेर फायनली त्या मॅच मध्ये योगेश 11 आमने बी संघानं विजय संपादन केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच आपल्याला बघायला मिळाली आणि त्या मॅच मध्ये भावेश शेवटपर्यंत टिकून राहिला आणि अखेर तो एक सिक्सर. अनुज 11 लोणारचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या प्रकारे त्याने लो स्कोरिंगवर फाईट बॅक केला. प्रत्येकी गोलंदाजाचा ओमकार पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर सर्वेश. हा बॉल फुल टॉस होता. सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला. मिड ऑफला बॉल येतो. रिस्की सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात येईल. थोडंसं आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि कॅप्टन तुषार मला वाटतं तिथे होता. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं कॅप त्यानं परिधान केले. जसं की रिकी पॉन्टिंगला आपण अनेक वर्ष बघत आलोय. पूल करायचा होता. अधिक वेग याही बॉलवर खूप चांगला खांद्याचा वापर करतोय. अधिक ताकदीनं चेंडू हाताळलाय. बापगावकरांच्या नजरा लागलेल्या त्या सामन्यावरती. कारण त्यांना माहिती आहे बापगाव हारेल आणि बापगावच जिंकणार आहे. कोणी जिंको की कोणी हारो. बाळाराम बहेर सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. फार खुश दिसत आहेत कारण लागोपाठ 2 स्पर्धा जिंकल्यात बापगाव टीमनं. सोडून दिल्या बॉल लेग स्टंपच्या दिशेनं आणि कीपरकडे मिस्टेक झाली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला म्हणजे 1+1 2 धावा टीम गावदेवी बापगावला मिळतील.
5 या आकड्यावर टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. हो, यावेळेला लॉफ्ट केलाय, सुपर शॉट, जबरदस्त टायमिंग, ताकद झोकली या फटक्यामध्ये. गणेशच्या बॅट मधून येतोय धमाकेदार हिट, सिक्सर. आणि जय सावरा एलकुंदे टीम दोन्ही कॅप्टन आता टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि मला वाटतं की नांदकर संघाला बाय असेल लॉट्स नुसार. येस, ग्रीष्मा 11 आमनेपाडा वर्सेस जय सावरा एलकुंदे ह्यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. पहिलं षटक संपलेलं आहे. ओमकारने धावा खर्च केला आपल्या ओव्हरमध्ये 9 धावा. शेवटच्या बॉलवर सिक्सर बघायला मिळाला. 11 धावा आहेत, माफ करा 11 धावा आहेत. सेकंड ओव्हर, राऊंड द विकेट. ओ, यावेळेला थोडस थांबून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला तुषार तिथे सज्ज होता. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी आणि फटका तेवढाच चांगला पाहायला मिळाला होता सर्वेशच्या माध्यमातून. अधिक ताकदीने न खेळता टायमिंगच्या जोरावरती हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि 4 धावा मी म्हणेल आपल्या टीमसाठी वाचवल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये नेहमीच तुषार भंडारीची चांगलीच कामगिरी तुम्हाला बघायला मिळालेली आहे आणि या मॅच मध्ये देखील तो एफर्ट त्याचा आपण पाहिला. राहुलचा पुढचा बॉल, पुन्हा मी स्टॅमिंग, क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल खाली, झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु हाही चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. सर्वेशनं चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खूप चांगला खेळ साकारला होता. गावदेवी बापगाव संघासाठी खेळत असताना 40च्या वर धावा एकाच इनिंग मध्ये त्यांना कुठून काढल्या होत्या. म्हणजे मोठा डाव खेळणं तो जाणतो आणि आज त्याला तशाच खेळीची अपेक्षा असेल त्याच्या पाठी राख्यांकडून. राहुल फुल टॉस होता, चुकीचा बॉल, परंतु गणेशला फायदा उचलता आला नाहीये. परफेक्टली बिडल करता आला नव्हता हा फटका आपण जर पाहिला तर. फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे गेला. स्कोर कार्डवरती धावा झाल्या 15 धावा. 40च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. एकत्रित खरं म्हणजे एकाच मैदानावर सराव या दोन्ही खेळाडूंचा असणार आहे. ज्या प्रकारे एकाच गावातून हे दोन्ही संघ बिलॉंग करत आहेत. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. आर्यन त्या ठिकाणी होतं आणि एका धावेने टीमची टोटल आता पुढे 16 या आकड्यावरती. चांगला बॅक करून देतो राहुल. सेकंड ओव्हर मध्ये विकेट आलेली नाहीये, भागीदारी चांगली होते. ओ, यस्टीचीचा प्रयत्न, यस, स्टंपिंग, विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय गावदेवी बापगाव संघाला. तसं विकेट किपिंग या ठिकाणी वा आणि एक चांगला निर्णय अंपायर कैलास पाटील यांचा. बॅटर भरपूर पुढे होता, बॅट हवेतच होती ज्या वेळेला स्टंपिंग करण्यात आली. एसटी चीजच्या माध्यमातून पहिला धक्का लागला तो गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला. भागीदारी चांगली होत होती, चर्चा तीच सुरू होती आणि अखेर पहिला खेळाडू येथे बाद झाला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. थोडासा पुढे खेचला, बॅटरला फ्लाईट दिली आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्लाईट अँड टर्न पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती विकेट मिळते. नवीन फलंदाज तुषार. गणेश बाद झाल्यानंतर तुषार आता मैदानामध्ये एंटर होतोय. राहुल पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर पूल केला परंतु आता हा डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव तिथे मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 17 वर 17 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा या स्कोर कार्डवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या,
विकेट मिळाली नव्हती खरं तर गोलंदाज ओमकारला, परंतु या ओव्हरमध्ये राहुलला मिळाली एक सफलता. त्यानं धावा खर्च केला फक्त 6. बॅक करून देणारी ही गोलंदाजी होती आणि सध्या आता इथून सर्वेश वेल सेट आहे. 5 ते 6 बॉल त्यानं फेस केलेले आहेत, म्हणजे त्याची आता नजर चांगली बसलेली आहे. त्याच्यामुळे आता जरूर एक मोठा डाव त्याच्याकडून अपेक्षित असेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी सुरुवात हवी होती इनिशियल ओव्हर्समध्ये, ती सुरुवात आतापर्यंत करता आलेली नाहीये. तिसरं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी सुनील बॉलिंग मार्कवर येतोय. ओ पंच केलाय, चांगला टायमिंग आहे, परंतु फिल्डर बॉल खाली. तुषार या ठिकाणी पोहोचला, कॅच घेता आलेली नाहीये. कॅच ड्रॉप आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेथे झाला आणि 2 धावांनी स्कोर आता 19 आकड्यावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. तुषारकडे भरपूरदा बॉल आपल्याला येताना दिसले. 19 धावा स्कोर कार्डवर, 19 रन्स. सर्वेश चांगले फटके खेळतोय, परंतु जो एलिव्हेशन मिळणं गरजेचं आहे तो एलिव्हेशन मात्र प्राप्त करता आलेला नाहीये सध्या. सुनील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा हाफ ब्रेकर बॉल ऑन साइडला खेळायचा होतो. बॉल येतोय एक्सा कव्हरला. आर्यन त्या ठिकाणी पोहोचलाय. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. 20 आकड्यावर टीमची टोटल आता जाऊन पोहोचते. एक मात्र सिक्सर आपल्याला या डावामध्ये बघायला मिळाला होता, जो गणेशच्या बॅटमधून आला होता ओमकारच्या विरोधात. अदरवाईज एकाही वेळेला मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी, ॲक्युरसी प्रत्येकी गोलंदाजाने दाखवली आहे. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. नेक्स्ट मॅच ग्रीष्म 11 आमने पाडा वर्सेस जयसावरा येलकुंदे. आणखी एक मोठा सामना तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. पुन्हा अख्खू टप्प्याचा चेंडू होता, मात्र यावेळेला दिशा थोडीशी चुकीची होती आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्साच्या धावा, इथे जो दबाव वाढत चाललाय तो दबाव डेफिनेटली कमी करतील. यावेळेला पुढे टाकलाय, हेलिकॉप्टर ड्राईव्ह बघायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत. अफलातून फिल्डिंग बघायला मिळाली आहे. मित्रांनो, हा एक आत्मविश्वास असतो बघा. ज्यावेळेला तुम्ही एका दुसरी स्पर्धा जिंकता त्यावेळेला तुमच्या टीम मध्ये खेळाडूंचा आत्मविश्वास, मनोबल वाढलेलं असतं. आणि काय फिल्डिंग केले शालिकनं. ओव्हरऑल चांगलीच फिल्डिंग बघायला मिळाली. हो 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 हो, थोडासा खाली राहणारा बॉल. हा चेंडू मात्र डॉट येतोय. तुषार आणि सर्वेचा आता स्ट्रगल सातत्यानं सुरू झालाय. धावसंख्या 22 आहे धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गच असताना यावेळेला पुन्हा हा ट्रॅकर, हा पंपूल समोरच्या दिशेने फोर्स पाहायला मिळाला. खरं तर ताकद झुकण्याचा प्रयत्न केला होता या फटक्यामध्ये. एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 23 वर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. थोडा कन्व्हिन्सिंग, प्रॉमिसिंग खरं तर बॅटिंग साईड आता आपल्याला दिसलेली नाहीये. गावदेवी स्पोर्ट बापगाव संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. पहिल्या फेरीतील 5वा सामना तुम्ही पाहतायत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा स्कोर कार्डवरती गावदेवी बापगाव संघासाठी बघायला मिळाल्यात. मी आताही उल्लेख करतोय आणि या अगोदरही केला की बापगावचे पाठीराखे अगदी टक लावून या मॅचकडे बघतात, कारण त्यांना माहिती आहे कोणी जिंकला तरी आपल्या गावातील टीम जिंकणार आहे. सध्या मान्यवर कक्षामध्ये तुम्ही बघतायत संस्थापक अध्यक्ष अनंता केने सकाळपासून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सोबतच बाळारामजी मेहर 7 स्टार कमिटी मेंबर नित्यानंद पाटील यांनाही तुम्ही पाहू शकता. संजय स्मृती चषकाचा आनंद घेताना. वर्ष 20वे आहे मित्रांनो. स्पर्धा येतात जातात, परंतु एखादी स्पर्धा 20-20 वर्ष 25 वर्ष टिकून ठेवणं ही फार मोठी उपलब्धी आहे.
अंतिम षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट येतोय. सर्वेशनं हा चेंडू सोडून दिला होता. सर्वेशच्या विरोधात डॉट बॉलनं सुरुवात करतोय गोलंदाज शालिक. वन ऑफ द ग्रेट फिल्डर. फिल्डिंगचा आपण जर विचार केला तर शालिक एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. यावेळेला पुन्हा अक्रॉस निघणारा बॉल पुन्हा जास्त बाहेर निघतो मात्र, आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 24 रन्स. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ संजय स्मृती चषकामध्ये आपल्याला बघायला मिळाला. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फोर्स केलाय. आता बॉल नाही थांबणार. सर्वेसच्या बॅट मधून येतोय धमाकेदार हिट. आउट ऑफ द ग्राउंड, सिक्सर. याच फटक्यांसाठी खरं तर सर्वेशला ओळखलं जातं आणि तो फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. उत्तुंग सिक्सर आपण पाहिला आणि धावफलक आता जाऊन पोहोचले. धावफलकावरती 30 धावा. 30 ऑन द बोर्ड. बॅकने थोडासा मागे गेला. बॅकफुटला जात असताना फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला आणि या फटक्यांची नितांत गरज आहे. जो फटका आपल्याला बघायला मिळाला 30ला 1 गडी बाद. गावदेवी स्पोर्ट बापगाव टीम. अख्खूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच्यावरती आक्रमण बघायला मिळालं. सर्वेशकडे ही ताकद आहे. मागचे दोन्ही आपण जे फटके बघितले, जो एक्सा कव्हरला एक आपण फटका पाहिला होता ज्या वेळेला तुषारनं तो सेव्ह केला, तोही जवळपास असं वाटत होतं की बाउंड्रीच्या पलीकडे जातोय. तिथे फिल्डिंग एफर्ट खूप चांगले बघायला मिळाले होते आणि आता लॉंग ऑनच्या दिशेने सिक्सर आलाय. पुन्हा अख्खूट टप्प्याचा बॉल बाउन्स चांगला मिळाला. कीपरच्या हातामध्ये बॉल जरूर होता, शोधत राहिला आणि त्याच्यामध्ये ही धाव पूर्ण झाली. बॅटला हलकासा स्पर्श देखील होता. एक धाव फलंदाजाच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या 31 आकड्यावरती. चला आमनेपाडा आणि ग्रीष्मा 11 आणि त्यांच्या विरुद्ध जय सावराई दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. राऊंड द विकेट. शालिकचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट नाला पडल्यानंतर कोण तयार करत असताना ऑप्शनच्या बाहेरून निघून गेला. हा डॉट बॉल येतोय. षटकारानंतर पलटवार चांगला राहिला. तुषारचं स्ट्रगल सातत्याने बघायला मिळालं. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. कन्व्हिन्सिंग प्रॉमिसिंग स्ट्राईक रेट दिसत नाहीये तुषारचा. पुन्हा अर्ली खेळलाय. अनदर गुड बॉल. ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम शालिक. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. अनदर डॉट बॉल. आणि केक निर्धाव. आणखी एक जर डॉट आला तर बालारामजी मेहर यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज. क्या बात आहे. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आणि याचबरोबर 500 रुपयांचं प्राइज देखील शालिकला दिला जाईल आणि धाव फलकावरती लागल्यात. गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाच्या 31 आणि मेहर 11 बापगाव संघाला सामना जिंकण्याकरिता 32 धावांचं लक्ष असेल. जाऊया आपण टॉस करतोय दोन्ही कॅप्टनला. आता विनंती आहे नाणेफेकी करण्यासाठी आपण या. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी बालारामजी मेहर यांना आता विनंती करतोय आणि नित्यानंद पाटील या दोन्ही पाहुण्यांना आम्ही विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. मान्यवरांचं स्वागत आणि त्यांच्या शुभाशय आपण करतोय. टॉस दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कॉलिंग असेल आमनेपाडा संघ कर्णधाराची. छापा असा कॉल होता आणि काट आलेला आहे, म्हणजे टॉस जिंकले एलकुंदे या कॅप्टननं. पाहुण्यांना विनंती पुन्हा आपण मंचावरती बसावं. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात. विजय टॉस जिंकलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली ओव्हरऑल संपूर्ण टीमची. ॲज अ कॅप्टन खुश आहेत पहिल्या सामन्याच्या कामगिरीवरती? खुश तर आहे, पण मुलांनी थोडा क्षेत्ररक्षणावर भर दिला पाहिजे. क्षेत्ररक्षण आणि या ग्राउंडवर तर दिलीच पाहिजे खास करून, कारण की हाफ ग्राउंड आहे. क्षेत्ररक्षण मिस झाली नाही पाहिजे. अगदी बरोबर सांगितलं. आता टॉस किती महत्वाचा होता, कारण दुसऱ्या फेरीतील सामना 4 षटकांचा सामना असणार आहे.
येस 4 षटकांचा सामना आहे. जर वेळ आपल्याकडे कमी राहिली तर शेवटच्या 2 मॅचेस आपण नक्की कमी करणार आहोत. निर्णय काय घेतो टॉस जिंकलाय? क्षेत्ररक्षण. समोरच्या संघाच्या विरोधात एखादा सामना खेळलाय या अगोदर किंवा चालू वर्षामध्ये? चालू वर्षामध्ये आता तर आमची तिसरी टुर्नामेंट आहे, अजून काही झाली नाही, पण अगोदर आम्ही केलेलं आहे. अर्जित तर खेळात होणारच आहे आणि जर ते पण चांगले केले ते पण जिंकू शकतात, आम्ही केलो तर आम्ही जिंकू शकतो. क्या बात आहे. शुभेच्छा असतील. माझ्यासोबत आमनेबाडा संघ कर्णधार आहेत. त्यांचा यस घसा बसलेला असं त्यांचं म्हणणं आहे. हरकत नाही, पुढच्या टॉस वेळी ते नक्की आपल्यासोबत बोलतील. परंतु आता टॉस संपन्न झाला आणि नाणेफेकी जिंकली आहे जय सावरा येलकुंदे टीमच्या कॅप्टननं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेचच आपण वळतोय कॉम्बॉक्स मध्ये आणि आता तुमच्यासोबत जोडले जातात आफ्टर लंच पुन्हा एक नवी एनर्जी घेऊन योगी पाटील सर. थँक्यू. धन्यवाद समीर. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शुभ दुपार, गुड आफ्टरनून. 32 धावांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी मेहर 11 बापगाव संघाची सलामीची जोडी सध्या आपण पाहतोय. योगेश आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर ओमकार दलवी आलाय आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव पाहिली आपण. ओ जबरदस्त बॅकफूट पंच, अगदी कव्हरच्या डोक्यावर फटका पाहायला मिळतो आणि चेंडू चाललाय मॉडर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. उंच पुरा असा हा गोलंदाज विश्वास आणि त्याच्यावरती जबरदस्त मात्र या ठिकाणी हा अटॅक पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मात्र इथे करावं लागेल कारण 32 धावांचं लक्ष जरूर या ठिकाणी तुम्ही उभारलाय. परंतु जर तुमची चांगली गोलंदाजी झाली तर इथे सुद्धा तुम्ही या धाबा डिपेंड करू शकता. परंतु जर अशा प्रमाणे जर गोलंदाजी झाली तर मात्र हा लक्ष आय थिंक मेहर 11 बापगाव संघाच्या फलंदाजासाठी छोटं पाहायला मिळू शकेल. फुलटस होता आणि पाहू शकेल अगदी आडव्या बॅटनं चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सरळ गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धाबांसाठी. जशी तुम्ही स्पर्धा खेळता एखादी स्पर्धा जिंकली तर मात्र तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र हाय लेवलला पाहायला मिळतो आणि त्याच कॉन्फिडन्सनं त्याच दरारानं मेहर 11 बापगाव संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. लागोपाठ 2 स्पर्धेचं विजेतेपद या संघाच्या नावावरती पहिल्या क्रमांकावरती संघ सध्या रँक करतोय. पुन्हा मात्र पाहू शकाल गॅप शोधण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग आणि चेंडू चाललाय पुन्हा कव्हर पॉइंटला. या ओव्हरमध्ये येणारा विश्वासच्या अगेन्स्ट तिसरा चौकार आणि या चौकाराची हॅट्रिक इथे आपल्याला ओमकार दलवीच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि या हॅट्रिकसाठी बारामजी मेहर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. खर्च आहे तो चर्चा आहे. दिलदार मनाचा राजा माणूस बारामजी मेहर नेहमीच आपल्या संघाची पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात. अजून एक चांगला स्ट्रोक, अगदी शफल होऊन मात्र ऑन साइडला पुन्हा चेंडू चाललाय लागोपाठचा चौथा चौकार. ओमकार दलवी इज ऑन फायर. असं वाटतं की या संघ चौकारांसाठीच मात्र जाणला जातो की या चालू सीझनमध्ये. कारण आपण जी नुकतीच स्पर्धा पाहिली आई एकविरा चषक नांदकर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र योगेशने आपल्या नावावरती एक विक्रम नोंदवला. सलग 6 मध्ये 6 चौकार टोकले होते आणि या स्पर्धेमध्ये आय थिंक ओमकार मात्र तो विक्रम आपल्या नावावरती करणार का. फुल्लर लेंथ ऑन साईडला ड्राईव्ह केला चेंडू पुन्हा चालला पाहू शकाल काऊ कॉर्नरकडे या क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. दोरीचा प्रयत्न दोघेही विकेट्सवरती भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चित्त्याची सप्लाय पाहायला मिळाली.
रणाचा वेग पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये विश्वास पाटील हा गोलंदाज भरपूर महागडा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एकूण जर पहिल्या षटकाचा विचार आपण केला तर त्याच्या अगेन्स्ट 4 चौकार आले, 1 सिंगल आली आणि 1 दुहेरी. बिनगडी बाद 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. स्वप्नवत सुरुवात मेहेर 11 बापगाव संघ जे आपण पाहतोय. दोन्ही संघ एकाच गावातील आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु दोन्ही संघनायकाने सांगितलं की हा सामना एक्झॅक्टली आम्ही मैत्रीपूर्ण खेळणार आहोत आणि समीरने सांगितलं की बापगाव हारणार आहे आणि बापगाव जिंकणार आहे, कारण दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गावदेवी बापगाव संघाच्या वतीनं सर्वेश. शॉर्ट रनअप ओव्हर द विकेट मारा करतोय. थोडासा अगदी पावलांचा वापर योगेश पाटील तिथे केला. मिडॉनवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु फेकीन मात्र थोडीशी खराब आणि त्यानंतर पहा दोघेही थोडीशी सासपडत आहेत. दोहरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु कुठेतरी सिंगलवरती ते समाधानी राहिले, कारण परिस्थिती अगदी पाहिली कागदावरती आपल्या धाफलक्यावरती तर पूर्णपणे मजबूत पाहायला मिळाली मेहेर बापगाव संघाची. 20 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्लॉविंग स्वीप, परंतु जागा मात्र कुठेतरी चुकीची निवडली. कनेक्शन प्रॉपर होतं, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. हा डेंजर झोन नाही, डिक्लेअर झोन आहे. तुम्ही त्या दिशेने किती दूरवरती स्ट्रोक खेळला तरी सुद्धा तुम्हाला फक्त त्या ठिकाणी 1च धाव दिली जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत इस्टा कव्हरला अडवण्यासाठी आणि तोपर्यंत पाहू शकेल 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. कारण परिस्थिती आता इथून अशी आहे की सिंगल डबल जरी आपण जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र त्या विजयाकडे त्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकतो. याच आता मात्र निर्धारानं दोन्ही फलंदाज मात्र त्या ठिकाणी कामगिरी करतात. बॅटिंग ऑर्डर पाहिली तर खूपच खोलवर आहे मेहेर 11 बापगाव संघाकडे, परंतु जी सुरुवात हवी होती, जी अपेक्षा या दोघांकडून संघनायकाने ठेवली होती त्या अनुषंगाने मात्र सुरुवात पाहायला मिळाली. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर राहुल मेहेरचं येणं बाकी. सुनील चांगले बॅटिंग करू शकतो. लाराकडे ते तंत्रसुद्धा फटके आहेत. मिडल ऑर्डरला आय थिंक तुषार चांगली कामगिरी करू शकतोय. पुन्हा मात्र पाहू शकला अगदी बैठक शॉट, पुन्हा मात्र थोडंसं कॉम्बलिंग आणि पाहता 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. की ज्याप्रमाणे परिस्थिती आपण पाहतो, एखादी विकेट जरी इथे आली तर मात्र आय थिंक आर्यन किंवा वसीमला मात्र इथे या संधी देण्याचा प्रयत्न करतील का, हा सुद्धा एक प्रश्न इथे निर्माण होतोय. कारण प्रत्येकाला संधी मिळणं गरजेची आहे, परंतु हा सामना हलक्यात घेणार का, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय. ओ शॉट एंड पुल, जबरदस्त फटका, परंतु धाव मिळेल फक्त 1 डिक्लेअरच्या स्वरूपात. भरपूर दूरवरती चेंडू जाऊन मात्र लँडिंग झालाय आणि अशा रीतीने 2 षटकांचा सुद्धा खेळ संपन्न झालेला आहे. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार आपण सर्वेचा स्पेल पाहिला तर अतिशय चांगल्या प्रमाणात फक्त त्यांनी 7 धावा खर्च केल्या. 26 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज नयन. पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व पकड निर्माण केली मेहेर 11 बापगाव संघाने. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि या चेंडूवरती हा सामना फिनिश होणार का. जबरदस्त शॉर्ट अँड फुलचा हा अंदाज, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्लॉट मध्ये चालला 6 धावांसाठी आणि हा सामना जिंकलाय मेहेर 11 बापगाव संघानं. विजयाची जेव्हापासून सुरुवात केली या सीझनमध्ये तेव्हापासून आतापर्यंत मेहेर 11 बापगाव संघ या सीझनमध्ये पराभूत झाला नाहीये. काय कामगिरी या संघाची राहिली. अभिनंदन बाळरामजी मेहेर, अभिनंदन मेहेर 11 बापगाव अँड हार्ड लक गावदेवी बापगाव. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच नंबर तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. पहिल्या इनिंगमध्ये 31 धावसंख्येपर्यंत गावदेवी बापगाव संघाला रोखलं गेलं
आणि त्या 32 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी सहजपणे आपल्याला या ठिकाणी पूर्ण करताना आपण पाहिलं मेहेर 11 बापगाव संघाला. आणि देऊया आपण लगेच त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला, ज्यांनी वन हाती किल्ला इथे लढवला आणि नाबाद आपल्या बॅटच्या साह्याने आपण विचार केला तर एकूण नाबाद 25 धावांची तुफानी केली साकारली. आणि तो खेळाडू आहे मेहेर 11 बापगाव संघाचा मिस्टर ओमकार दलवी. आणि तदर शालिक भुईर आपण सुद्धा यायचं आहे, कारण आपल्यासाठी बालरामजी मेहेर याचकडून 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि ओमकारला जे बापगावची